सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामधील तुर्ची फाटा या तुर्ची गावातून आलेले हे लोक आहेत। तुर्ची गावामध्ये एक नकाशावरती रस्ता असताना तो खुला होत नाहीये। बावनकुळे साहेब मंत्री महोदय अनेक कायदे काढतात, अनेक नियम काढतात, पण त्याला इथे लोकल अधिकारी त्याला लक्ष देत नाहीये। म्हणून शेवटी नाईलाजानं उद्या 3 तारखेला जे उपोषण करणार म्हणून आलेले आहेत लोक, आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया समस्या काय आहे। दादा, आपलं नाव आणि आपली समस्या सांगा। माझं नाव सतीश रंगराव पाटील, तुर्ची गाव। गाव नकाशावरील रस्ता गेले 8 वर्ष झालं बंद आहे आणि वारंवार आम्ही मागणी करून शासनानं तो खुला केला नाही। म्हणून आम्ही आज सांगली येथे सचिन भाऊ यांच्याकडे आम्ही तो रस्ता खुला व्हावा यासाठी मागणी करत आहोत आणि आम्ही या 3 तारखेला, उद्याच्या 3 तारखेला आम्ही सर्व गावकरी या रस्त्यासाठी उपोषणाला बसणार आहोत। खरं तर शासनाचा रस्ता तो शासनाकडे खुला करावा अशी आमची मागणी आहे। म्हणजे हे कितपत योग्य दिसतंय, म्हणून सचिन भाऊंच्याकडे आम्ही मदत मागण्यासाठी इथं आज आलो। मी या व्हिडिओच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करतोय, मग ते तहसीलदार असोत, प्रांत असोत, ग्रामसेवक असोत, बीडीओ असोत, या सर्वांना माझी विनंती आहे की आपण गाव नकाशावरचे रस्ते खुले करण्यासाठी सर्वसामान्य माणसाला उपोषणाची वेळ आणताय। ही वेळ आणायला नाही पाहिजे आहे। तुम्ही ताबडतोब या रस्त्याला खुलं करा। तुमची ताकद, तुमचे कायदे वापरा। कुणाच्याही दंडोक्षाहीला तुम्ही भिवू नका आणि ताबडतोब यांचा रस्ता खुला करून द्या। यांचं उपोषण होऊ नये यासाठी प्रयत्न करा आणि यांच्या उपोषणाला करायची वेळ आली तर मी सचिनभाऊ कदम आणि माझे रोज एक नवीन विषयाचे कार्यकर्ते सगळेजण यांना आम्ही सपोर्ट देणार आहोत आणि प्रशासनाची आबरू काढायची वेळ आणू नका, एवढीच मी तुम्हाला विनंती करतोय। धन्यवाद।